चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा ॲप्लिकेशनमध्ये, सोबतच आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे एच जे फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, काल DMER फार्मासिस्ट पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तसेच बाकीचे जे पदं होते त्यांच्यासाठी सुद्धा ते नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आपलं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची प्लेस आहे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जी समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई. आलं लक्षात. तर हे तुमचा ॲड्रेस आहे, तिथं तुम्हाला हजर राहायचं आहे. आणि आपलं जे फार्मसी ऑफिसरचं जे काय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते 10 फेब्रुवारीला आहे विद्यार्थी मित्रांनो. किती तारखेला? 10/2/2026 10 फेब्रुवारी 2026ला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी वेळ आहे तर ती वेळ दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 2 ते 5:30च्या दरम्यान. आलं लक्षात. तर तुम्हाला त्या टाईममध्ये हजर राहायचं आहे तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कॅटेगरीमध्ये उन्नत गटात न मोडत असलेले जे विद्यार्थी आहेत, तसेच EWS सर्टिफिकेटवाले, तर 2 फेब्रुवारीपर्यंत ज्यांचं नॉन क्रिमिलियर व्हॅलिड आहे अशा विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, म्हणजे इलिजिबल केलेलं. इलिजिबल म्हणल्यापेक्षा तुमचं जे नॉन क्रिमिलियर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं रिझर्वेशनचं घ्यायचं असेल, ते म्हणजे उन्नत गटात मोडत नसल्याचं जर तुम्हाला ते दाखवायचं असेल, तर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर 2 फेब्रुवारीच्या अगोदरच्या तारखेमध्ये व्हॅलिड पाहिजे. ते जर एक्सपायर असेल तर ते चालणार नाही, कारण की तुमचं व्हेरिफिकेशन 10 तारखेला आहे. आणि तुमचं जर नॉन क्रिमिलियर एक्सपायर झालेलं असेल तर ते अलो करणार नाही, तसं त्यांनी तिथं दिलेलं आहे. आलं लक्षात. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं की नाही हे कसं ओळखायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जर जे नोटिफिकेशन आहे ते जर तुम्ही स्क्रोल केलं तर त्याच्यामध्ये बघा औषध निर्माता सगळ्यात लास्ट पेजवर दिलेले, लास्टच्या 1-2 पेजवर दिलेलं आहे. अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा वेगळे हे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अराखीव सर्वसाधारण जे आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे 1 ते 32. याचा अर्थ काय, तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ना त्याच्यामध्ये ओपन जनरल म्हणजे अराखीव सर्वसाधारणचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जर रँक 1 ते 32 या रँकच्या दरम्यान येत असेल तर त्यांना काय केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहे आणि ओपन जनरलमध्ये तुम्ही फॉर्म भरला फॉर एक्झाम्पल, आणि तुमचा जो रँक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तो आहे 31वा किंवा 32वा किंवा 27वा, दुसरा, 5वा, 7वा असा काही असेल, म्हणजे 32च्या आजच्या रँकच्या सर्व ओपन जनरल विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. मग आता प्रश्न पडतो की मग हे सगळे विद्यार्थी सिलेक्ट झाले का, तर विद्यार्थी हो, मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्ट झाले. कारण की मी काल चेक केलं, आपल्या 18 की 19 जागा होत्या ओपन जनरलच्या. ओके. आणि 1 ते 32मध्ये जर आपण ओपन जनरलचे विद्यार्थी म्हणजे कन्सिडर केले 1 ते 32च्या दरम्यान, तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्ट झालेले दिसतात. फक्त लास्टचे 2-4 विद्यार्थी मला असं वाटते त्याच्यामध्ये जे लास्टचे 2-4 विद्यार्थी आहेत ते फॉर वेटिंग लिस्टसाठी बोलवले असू शकतात, पण तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड करायचं आहे. ओके. त्यानंतर बघा ओपन महिला 1 ते 85 म्हणजेच काय, 1 ते 85च्या दरम्यान ज्या ओपन महिलांची रँक आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे. तसंच खेळाडू, कोणते पण ओपनचे खेळाडू 1 ते 1436 या दरम्यान ज्यांची रँक असेल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर अंशकालीन 1 ते 3780 जे अंशकालीन असतील पार्ट टाईम जॉबवाले, तर 1 ते 3780 ओपनवाले याच्या दरम्यान जर त्यांची रँक असेल तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. मग फॉर एक्झाम्पल आता 6व्या नंबरचं एक्झाम्पल पुन्हा आपण बघूया. बघा, भूकंपग्रस्त आहे विद्यार्थी आणि तो ओपनचा विद्यार्थी आहे. मग त्याची जर रँक 1 ते 2610 या रँकच्या दरम्यान जर असेल तर त्याला कशाला बोलवलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं असेल. मग सर तुम्ही म्हणसाल की सर मी OBC आहे आणि OBC जनरलमध्ये येतो, तर मग मला माझं कसं. तर बघा, आता OBCवर इतर मागासवर्गीयवर तुम्ही गेले आणि त्याच्यामध्ये OBC जनरल म्हणजेच काय, OBC सर्वसाधारण, मग तुमची रँक फॉर एक्झाम्पल काय आहे 132 आहे. पण इथं काय सांगितलं 1 ते 119, म्हणजे 1 ते 119च्या दरम्यान तुमची जर रँक असेल तरच तुम्हाला बोलवलं, 132 वाल्यांना नाही. आलं लक्षात. मग तुम्ही OBC आहात आणि तुमची रँक आहे फॉर एक्झाम्पल 75 आहे, 70 आहे, 118 आहे, तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. कारण की 1 ते 119 या रँकमध्ये जे OBC जनरलचे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे. सेम तसंच OBC महिला जे आहेत त्यांची जर रँक 1 ते 205च्या दरम्यान जर असेल तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. असं सगळ्या कॅटेगरीचं विद्यार्थी मित्रांनो यांनी दिलेलं आहे. तुम्ही तुमची कॅटेगरी चेक करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे. डॉक्युमेंट
कोणकोणते लागतात ते लगेच संध्याकाळपर्यंत मी त्याची पूर्ण लिस्ट आणि ते जर नसलं तर काय करायचं हे पूर्ण मी व्हिडिओ अपलोड करून सांगतो. आलं लक्षात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळे जे विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट झाले का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेले, तर मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. मी ओपनचं चेक केलं, ओपनच्या 18 का काहीतरी जागा आहेत आणि टोटल विद्यार्थी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले ते जास्तीत जास्त 23 ते 24 भरत आहेत. म्हणजे 18च्या वरचे 5-6 जण फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे बोलवले, जे की वेटिंगमध्ये असू शकतात, पण त्यांची वेटिंग क्लिअर होऊ शकते. कारण जे पार्ट टाईमचे विद्यार्थी आहेत तसेच माजी सैनिक आहे यांच्या जागा त्या कॅटेगरीच्या जनरलमध्ये कन्वर्ट होत असतात, त्याच्यामुळे त्यांचे पण लागण्याचे चान्सेस आहेतच. आलं लक्षात. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं नाही असं बिलकुल करायचं नाही. तुमचा रँक या दिलेल्या याच्या आतमध्ये जर असेल रेंजमध्ये तर तुम्हाला 100% डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. आलं लक्षात. तर सर्व जे विद्यार्थी आहेत आपल्या अगोदर मी काही स्टेटस ठेवले होते त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पुढील भविष्यासाठी. आज जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले त्यांचेसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगल्या प्रकारे पार पडावं, त्यांचंसुद्धा सिलेक्शन चांगल्या प्रकारे व्हावं, त्यांनासुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी काही मार्कनं यावेळेस काय झाले असते, फेल्युअर त्यांना मिळालं असेल, तर फेल्युअर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. आलं लक्षात. फेल्युअर ही तुमची पायरी आहे. तुम्हाला आज नाही तर उद्या सक्सेस मिळणारचं मी वारंवार तेच सांगत असतो की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आलं लक्षात. तर ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे त्यांनी 100% जायचे, पूर्ण डॉक्युमेंट तुमचे रेडी करून जायचे. मी थोड्या वेळातनी माझं ड्युटीवरून फ्री झालो मी 1च्या समोर, तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय लागणार आहे. आलं लक्षात. आणि जर काही नसलं तर त्याला ऑप्शन्स काय आहेत अशा प्रकारचं त्या व्हिडिओमध्ये काय राहील, शॉर्टमध्ये राहील. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील भविष्यात.